महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर 5 जणांचा मृत्यू झालेल्या भीषण विमान अपघातानंतर 4 दिवसांनी बारामती येथील अपघातस्थळाची सफाई सुरू करण्यात आली आहे. अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी 9:30च्या सुमारास लँडिंग दरम्यान हा अपघात झाला होता. रविवारी विमान वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने विमानाचे जळालेले अवशेष उचलण्यात आले असून ते फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. अपघातानंतर विमानाचे तुकडे मोठ्या परिसरात विखुरले गेले होते. त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाने खुणा करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेले अवशेष 2 लाकडी पेट्यांमध्ये पॅक करून प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. या तपासातून अपघातामागील नेमके कारण, तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अपघातस्थळी नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या कारणास्तव सफाईचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपघाताबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.